प्रत्येक क्षेत्रात एआयचा वाढता वापर. ॲडॉप्शन ऑफ एआय इन डिफरंट सेक्टर्स. आज सगळीकडेच एआय दिसत आहे. अशा अनेक समस्यांवर एआय हा उपाय आहे. मुलांचा शैक्षणिक स्तर सुधारणं, शेतीमध्ये पिकांचं उत्पादन वाढवणं, लवकरात लवकर रोग निदान करणं आणि वाहतूक व्यवस्था चोख ठेवणं, अशा अनेक समस्यांवर एआय हा उपाय आहे. वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये एआयची काय भूमिका आहे ते आपण पाहू. शिक्षण क्षेत्रामध्ये एआय विद्यार्थ्यांच्या नोंदी ठेवणं आणि उपस्थिती घेणं अशी शिक्षकांची काही दैनंदिन कामं एआयच्या मदतीने सोपी झाली आहेत. मुलांची शिकण्याची गती आणि समजून घेण्याची क्षमता लक्षात घेऊन माइंड स्पार्क सारखे शैक्षणिक सॉफ्टवेअर त्यांच्या अभ्यासात मदत करतात. लर्निंग डिसेबिलिटी असलेल्या म्हणजेच शिकण्याच्या प्रक्रियेत त्रास होत असलेल्या मुलांसाठी हे उपयुक्त साधन सिद्ध होत आहे. खान मिगो, स्विफ्ट चॅट यांसारख्या ॲप्समध्ये तुम्ही एआय बॉटशी बोलून प्रश्नांची उत्तरं मिळवू शकता. एआयचा फायदा शिक्षक आणि विद्यार्थी दोघांनाही होत आहे. भारत सरकार शाळांमध्ये एआय शिकवण्यासाठी प्रोत्साहन देत आहे. काही शाळा एआयच्या मदतीने शालेय शिक्षण व्यवस्थेमध्ये बदल करण्याचा प्रयत्नही करत आहेत. शेती म्हणजे कृषी क्षेत्रामध्ये एआय. हवामानात बदल झाला किंवा पिकांवर रोग पडला तर शेतीमधील सगळे कष्ट वाया जातात. एआयच्या मदतीने आता अशा समस्यांवर सुद्धा उपाय शोधले जात आहेत. उदाहरणार्थ, शेतकऱ्यांना पिकांची स्थिती, रोग यांविषयी योग्य वेळी योग्य सल्ला देण्यासाठी भारत सरकार क्रॉपिक या उपक्रमाच्या माध्यमातून एआय टूल्स विकसित करत आहे. प्लॅन्टिक्स सारखे एआय टूल्स पिकांच्या फोटोवरून रोग ओळखू शकतात. शेती संबंधित प्रश्नांसाठी किसान ई मित्र यासारखे चॅटबॉट्स शेतकऱ्यांची मदत करत आहेत. आरोग्य क्षेत्रात एआय रोगांचं निदान आणि उपचार करण्यासाठी एआयचा वापर केला जात आहे. एक्स-रे, MRI किंवा डोळ्यांची तपासणी यांसारखे मेडिकल रिपोर्ट्स वाचून कमी कालावधीत रोग ओळखण्याची क्षमता एआयकडे आहे. उदाहरणार्थ, भारतीय स्टार्टअपची क्युअर एआय ही एआय सिस्टीम सरकारी रुग्णालयांमध्ये टीबी ओळखण्यासाठी आणि एक्स-रेचे रिपोर्ट वाचण्यासाठी वापरली जात आहे. मेडीबडी, ई संजीवनी यांसारखे एआय चॅटबॉट्स आरोग्याशी संबंधित सर्वसाधारण प्रश्नांची उत्तरं देत आहेत. जसं की ताप आल्यावर काय खावं किंवा औषध कधी घ्यावं. पण लक्षात ठेवा, चॅटबॉटवरून मिळालेली आरोग्याशी संबंधित माहिती उपयोगात आणण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या. कारण एखादा सल्ला सरसकट प्रत्येक व्यक्तीला लागू होत नाही. भारत सरकार आणि एआय नागरिकांसाठी सुविधा आणि सुरक्षितता यामध्ये वाढ करण्यासाठी भारत सरकार हळूहळू एआयचा वापर करत आहे. IMD म्हणजेच भारतीय हवामान विभाग एआयच्या मदतीने पूर्वीपेक्षा अधिक चांगल्या प्रकारे हवामानाचे अंदाज वर्तवत आहे. भाषिणी ॲपच्या मदतीने भारतीय भाषांच्या भाषांतरासाठी मदत होत आहे. उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रातील जंगलांवर देखरेख ठेवण्यासाठी आणि बेकायदेशीर वृक्षतोड रोखण्यासाठी लवकरच एआय कॅमेरे, GPS, ड्रोन आणि एआय सारख्या तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. शैक्षणिक स्तरानुसार मुलांनी शिकावं यासाठी स्वयं आणि दिशासारखे शैक्षणिक ॲप्स एआयच्या सहाय्याने मदत करत आहेत. कृषी, आरोग्य, भाषा, सुरक्षा आणि शिक्षण क्षेत्रामध्ये एआयचा वापर वाढवून भारत सरकार देशाला स्मार्ट आणि सक्षम बनवत आहे. शिक्षण, कृषी आणि आरोग्य क्षेत्रात एआयचा वापर कसा वेगाने होत आहे हे तुम्ही पाहिलं. पण एआय फक्त याच क्षेत्रांपुरतं मर्यादित राहिलेलं नाही. फायनान्स म्हणजेच वित्त, ई-कॉमर्स, पर्यावरण संवर्धन, भाषांतर आणि सायबर सुरक्षा यांसारख्या इतर अनेक क्षेत्रांमध्येही अतिशय झपाट्याने एआयचा उपयोग केला जात आहे.
त्यामुळे AI कडे केवळ कुतूहलाची गोष्ट म्हणून पाहणं आता चालणार नाही. आता सर्वांनीच AI तंत्रज्ञान समजून घेतलं पाहिजे आणि शिकलं पाहिजे. दैनंदिन जीवनात आणि कार्यालयीन कामातही त्याचा प्रभावीपणे वापर करण्यास सुरुवात केली पाहिजे. आता तुमच्यासाठी एक काम, AI शी संबंधित नवीन टूल शोधा, ते वापरा आणि विचार करा, या टूलमुळे तुम्हाला एखाद्या कामात मदत झाली का